घड्याळाचा गजर वाजू लागला, पण रिया गाढ झोपेत होती. तिने झोपेतच गजर बंद केला, आपली चादर पुन्हा अंगावर घेतली आणि झोपी गेली. सुट्टीचा दिवस होता म्हणून रिया आज निश्चिंत होती. पण थोड्या वेळाने तिची सासू दरवाजा वाजू लागली. तेव्हा रियाचे डोळे उघडले. तेव्हा तिने जाऊन दरवाजा उघडला. तेव्हा सासू म्हणाली, झोपूनच राहणार का? 7 वाजले. आम्हाला चहा कधी देणार? रिया म्हणाली, आई तुम्हीच चहा बनवा ना. रियाचे हे बोलणे ऐकून सासूला राग आला. मी चहा बनवणार नाही आणि तू आराम करणार का? तेव्हा रिया सासूला बोलते, हा आई, तसेही मी दिवसभर काही करतच नाही. काल तुम्हीच असे म्हणाल्या होतात, म्हणून आजपासून मी काहीच करणार नाही. आजपासून घरातील सर्व लोक स्वतःची कामे स्वतः करतील. एवढे बोलून रिया पुन्हा झोपायला गेली. इकडे सासूबाईंचा पारा चढला. ती तोंड वाकडे करीत स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवू लागली. त्यातच काहीतरी तिची बडबड चालूच होती. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज पण येऊ लागला होता. तशी चहा बनवत नाही, तर भांडी आपापसात भांडत आहेत असेच वाटत होते. त्या भांड्याच्या आवाजाने रियाच्या नवऱ्याला माधवला जाग आली आणि तो रियाला म्हणाला, रिया उठ, असं वाटतंय आई चहा बनवते. हा तर मी काय करू? तुम्ही जाऊन आईंना मदत करू शकता. एवढे बोलून रिया पुन्हा झोपली. माधव स्वयंपाकघरात गेला आणि आपल्या आईला म्हणाला, आई तू बाजूला हो, मी चहा बनवतो. तेव्हा त्याची आई त्याला बोलते, चहा झाली आहे, पण महाराणी अजून उठली नाही की चहासुद्धा तिला आपल्या रूममध्ये हवी. त्यावर माधव काहीच न बोलता कपामध्ये चहा ओतून घेतो आणि आपल्या बाबांना नेऊन देतो. ते बाल्कनीमध्ये पेपर वाचत बसले होते. त्यानंतर माधव आपल्या रूममध्ये गेला आणि रियाला म्हणाला, रिया चहा पिऊन घे. ते ऐकून रिया उठली, हात तोंड धुवून चहा पिऊ लागली आणि म्हणाली, काही खायला तरी घेऊन यायचं, फक्त चहाच घेऊन आलात. माधव स्वयंपाकघरात जाऊन बिस्किटचा डबा घेऊन येतो आणि रियाला देतो. चहामध्ये बिस्किट बुडवून खात रिया माधवला बोलते, आज जेवण बाहेरून ऑर्डर करा. आज मी कोणतेच काम करणार नाही. सर्व कामांना आज सुट्टी आहे. तो माझा हक्क आहे, कारण आज माझ्या सुट्टीचा दिवस आहे. त्यावर माधव काहीच न बोलता दुसऱ्या रूममध्ये गेला. आपल्या दोन्ही मुलांना त्याने उठवले. दूध गरम करून त्यांना प्यायला दिले. माधव आणि रियाला 2 मुले होती. एक 7 वर्षाची मुलगी होती, तिचे नाव काव्य होते. तर दुसरा 5 वर्षाचा मुलगा होता, त्याचे नाव राज होते. शनिवारी घरात खूप वाद झाले होते, कारण काव्याच्या शाळेमधून माधवला 2 फोन आला होता की काव्याने मागील 2 दिवसात होमवर्क पूर्ण केलेला नाही. हे ऐकून माधवला खूप राग येतो. तो ऑफिसमधून घरी येतो आणि सरळ रियाला बडबडू लागतो, तू काय करतेस दिवसभर? पूर्ण दिवस घरात तर असतेस ना, आणि तुला साधं मुलांचा होमवर्क पूर्ण करून घेता येत नाही. फक्त घरची कामे आणि मुलांची जबाबदारी आहे तुझ्यावर, तरीसुद्धा तू एवढं नीट करू शकत नाही. आईची सुद्धा तुझ्या कामाविषयी काही तक्रार असते. मुलीच्या शाळेतून सुद्धा तक्रार आली आहे. तर मग तुझ्यापासून खुश कोण आहे? हे बोलताना त्याची नजर वॉशिंग मशीनवर जाते. तर तिच्यामध्ये कपडे धुण्यासाठी लावलेले असतात. तेव्हा माधव मशीनकडे बघत बोलतो, बघा अजून कपडेसुद्धा धुतलेले नाहीत. रिया तुझी तर हद्दच झाली. तू वेळेत कोणतेच काम पूर्ण करत नाहीत. तेवढ्यात तिथे रियाची सासू येते आणि बडबडू लागते, पूर्ण घर अस्तव्यस्त असतो. तुझी बायको कोणतेच काम नीट करत नाही. माधवा, एवढे सुद्धा काम नाही. आपल्या घरामध्ये कपडे धुण्यासाठी मशीन आहे, पाणी घरातच आहे आणि 2 तुझी मुले घरात असतात. ती सुद्धा काही तसा शाळेत असतात. तरी घरावर नीट लक्ष नाही की मुलांच्या अभ्यासावर. आता मात्र रियाच्या डोक्यावरून पाणी जाऊ लागलं होतं. तिला आपल्या नवऱ्याचा आणि सासूचा खूपच राग आला होता. म्हणून तू रागातच म्हणाली, शांत राहा. सकाळी मी 5 वाजता उठून कामाला लागते, ते रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत मी कामच करत असते. दिवस संपून जातो पण कामही संपत नाही. आणि मुलांची जबाबदारी फक्त माझी आहे का? त्यांच्या बाबांची काही जबाबदारी नाही का? ती मुले फक्त माझी एकटीची आहेत का? तुम्ही कधी पाहिलं का की मुलांनी वेळेवर होमवर्क केला आहे किंवा नाही ते? इतकी वर्ष मीच मुलांचे होमवर्क घेत आहे, तेव्हा तुम्ही माझी तारीफ केली नाही किंवा कधी 2 शब्द खर्चून चौकशीसुद्धा केली नाही की आपली मुले नीट अभ्यास करतात की नाही, त्यांचा अभ्यास कसा चालू आहे, असं साधं कधी विचारावंसुद्धा तुम्हाला कधी वाटले नाही. आणि एक दिवस मुलीचा होमवर्क केला नाही तर एवढं ऐकून दाखवलात, ते सुद्धा काही न विचारता. गेले 2 दिवस मी काव्याच्या मागे लागले आहे की होमवर्क कर, पण ती होमवर्क करायला बसायला तयार नाही. समजावून पाहिले तर ती काय तयार होत नाही. म्हणून थोडे ओरडले तर लगेच रडते. मग मी विचार केला, आता ती थोडी मोठी झाली आहे, होमवर्क न करता काव्या शाळेत जाईल तेव्हा शिक्षक ओरडले की काव्या स्वतःहून होमवर्क पूर्ण करेल. म्हणून मी मुद्दाम होमवर्क पूर्ण करून घेतला नाही. आणि दुसरी, तुम्ही मशीनचे बोलत आहात ना, तर आज दिवसभर लाईट नव्हती.
आता आली आहे म्हणून मी मशीन आता चालू केली आहे. मी दिवसभरात खूप कामे केली आहेत माधवराव, पण ती कामे तुम्हाला दिसत नाहीत. ही 2 कामे केली नाहीत किंवा ती करण्यात उशीर झाला आहे ते तुम्हाला बरोबर दिसत आहे. माझी कामे बाजूला राहू द्या. तुम्ही सांगा, तुम्ही ऑफिसला जाण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणते काम करता? तुम्हाला शाळेत घेऊन जाण्यापासून ते आई-बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, त्यांना कोणती औषधे लागतात, कोणती संपत आली आहेत, कोणत्या वेळी कोणते औषध द्यायचे, हे सर्व मलाच बघावं लागतं. तुम्ही एकदा ऑफिसमध्ये गेले की घरी किती कामे असतात ती तुमच्या लक्षात येत नाहीत. तुम्हाला रविवारी सुट्टी असते, तेव्हा तुम्हाला एक काम सांगितले की तुम्ही लगेच उत्तर देता, आज माझी सुट्टी आहे. आणि माझ्या सुट्टीचं काय? सलग 9 वर्ष मी ह्या घरात आल्यापासून कामच करत आहे. मला कधीही सुट्टी मिळत नाही. मी उद्या सुट्टी घेत आहे. तुम्ही सर्वांनी फक्त 1 दिवस आपापली कामे करा. तशी मी काही काम करत नाही. 1 दिवस सुट्टी घेतली तरी घरात काहीच फरक पडणार नाही. एवढे बोलून रिया आपल्या रूममध्ये निघून गेली. तेव्हा माधवला वाटले की खरंच आपण रियाला खूप काही बोललो आहोत. पण त्या रात्री रिया असा विचार करून झोपली होती की उद्या मी कोणतेच काम करणार नाही. जोपर्यंत ह्या लोकांना समजणार नाही की आपण घरातील सर्वांसाठी किती करत आहोत, तोपर्यंत लोक माझ्या कामाची कदरच करणार नाही. माधवला स्वतःची चूक तर समजली होती, म्हणून त्याने रियाला त्रास न देता जेवण बाहेरून ऑर्डर केले. जेवण आल्यावर माधवने रियाला आवाज दिला. तेव्हा रिया आपल्या रूममधून बाहेर आली. घरातील सर्वांसोबत जेवली आणि पुन्हा आपल्या रूममध्ये जाऊ लागली. तेव्हा तिची दोन्ही मुले आपली बुक घेऊन तिच्या मागे पळत आली आणि आई आई ओरडत बोलू लागली. आई, होमवर्क करून दे ना माझा. तर काव्या म्हणाली, आई, माझा प्रोजेक्ट करायचा आहे, करून दे ना. तेव्हा रियाने त्या दोघांना समजावले की आजपासून मी तुमचा होमवर्क घेणार नाही आणि काव्या, तुझा प्रोजेक्टसुद्धा मी करणार नाही. तुमचे बाबा तुमचा होमवर्क घेतील आणि प्रोजेक्टसुद्धा करून देतील. एवढं बोलून रिया आपल्या रूममध्ये जाऊन झोपली. तेव्हा रियाची सासू माधवला बोलते, बघ माधवा, तुझ्या बायकोने काय नाटक चालू केले आहे. एकसुद्धा काम केले नाही सकाळपासून तुझ्या बायकोने. तेव्हा माधव आपल्या आईला म्हणतो, आई, आपण सुद्धा तिला नोकर समजलो आहोत. तिला काही त्रास होतोय का, काही अडचण आहे का, हे कधीच विचारले नाही. फक्त आपली कामे तिने करावी एवढीच अपेक्षा असते तिच्याकडून. प्रत्येक व्यक्ती काम करून थकतो. सर्वांना अधिकार आहे सुट्टी घेण्याचा. आज रियाची सुट्टी आहे. ती आज कोणतेही काम करणार नाही. त्यानंतर माधवने आपल्या मुलांना जवळ बोलवले आणि त्यांचा होमवर्क पूर्ण करून घेऊ लागला. काव्याच्या प्रोजेक्टचे सुद्धा माधवने पूर्ण केले. हे सर्व करताना 3 तास निघून गेले. घरात सर्व कामे पडली होती. त्या स्वयंपाकघरात जेवणाची भांडी तशीच पडली होती. तेव्हा माधवने भांडी धुण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्याची आई तिथे आली आणि माधवला भांडी घासण्यास मदत करू लागली. पण तिची बडबड चालूच होती. तेव्हा माधव आपल्या आईला म्हणाला, आई, मी काम करत होतो तर तू मदतीला आलीस, पण रिया काम करताना अशी तिच्या मदतीला येतेस का? संध्याकाळ झाली. माधव आपल्या आईला बरोबर घेऊन घरातील सर्व कामे करत होता, पण कामे काही संपत नव्हती. माधव आणि त्याची आई दोघेही थकून गेले. मग दोघेही रियाच्या रूममध्ये आले आणि रियाला म्हणाले, आम्हाला माफ कर. आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली आहे. तू घरातील सर्व कामे करताना किती धावपळ करतेस ते आम्ही पाहत होतो. पण ती धावपळ करणारी माझी बायको किंवा सून थकत असेल किंवा कधी तरी विचारावं की तिचं मन जाणून घेण्याचा आधी कधीच प्रयत्नसुद्धा केला नाही. पण आज तुझी एकटीची कामे आम्ही करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खऱ्या अर्थाने तुझी मेहनत आम्हाला समजली. म्हणून आजपासून तुलासुद्धा तुझ्या हक्काची सुट्टी मिळेल. मी उद्यापासून झाडू, पोछा आणि भांडी घासण्यासाठी एक बाई कामावर ठेवेन, कारण तुलाही थोडा वेळ आराम आणि तू आमच्यासाठी खूप काही केलं आहेस. पण आम्ही सतत तुला नाराज करत आलो आहोत. आम्हाला माफ कर. रियाची सासूसुद्धा तिला म्हणते, रिया, आजपासून मी सुद्धा मला जमेल तेवढं तुझ्या कामात मदत करेन. रिया आता खुश होती. कमीत कमी घरच्यांना आपली चूक तरी समजली होती. तेव्हा रिया म्हणाली, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही माझी माफी मागून मला लाजू नका. तुम्ही माफी मागावी अशी माझी इच्छा नाही. फक्त जी व्यक्ती काम करत आहे तिला मदतसुद्धा करू नका. तिच्या कामाची प्रशंसासुद्धा करू नका. फक्त एवढे काम करताना थोडा उशीर झाला तर वेळेवर तरी असं का झालं असेल ते समजून घ्या, मगच बोला, एवढंच मला अपेक्षा होते. मग त्या दिवशी रात्री जेवण एकट्या रियाने बनवले नाही, तर सासूसुद्धा मदत करायला आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी कामवाली आली आणि रियाला सुद्धा स्वतःसाठी वेळ मिळू लागला. आता घरात वाद नव्हते तर संवाद होता. सर्व प्रेमाने वागत होते. तात्पर्य, घरातील काम करणाऱ्या स्त्रीला सुद्धा तिचा सन्मान द्यावा, कारण घरात सर्वांसाठी सारं काही असणारी, सर्वांची काळजी घेणारी एकमेक व्यक्ती ती असते. तीच आपले घर
घर जोडून ठेवत असते, म्हणून तिला जपा. कहाणी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.